हा नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं सेंद्रिय शेतीमध्ये स्वागत आहे. तर आपण हा तिसऱ्या वर्षाचा ऊस दाखवतो आहे. पहिल्या वर्षी ऊस कारखान्याला गेला, दुसऱ्या वर्षीच आता हे गुराळ केलं आहे. आपण नैसर्गिक गुळ तयार केला आहे आणि ह्या ऊसाला आता तोडून गुराळासाठी तोडून 1 महिना झाले बघा. तर आता याच्यामध्ये गेल्या वर्षी आपण कुट्टी केली होती. तर यंदा काय केलं आहे, 8 फुटाचा पट्टा मोकळा ठेवला आहे आणि 5 फुटामध्ये पाचट ठेवलं आहे. हो असं दाबून घेतलं आहे पाचट आणि 8 फूट मोकळा आहे. तर आता ह्याला एक पहिलं पाणी द्यायचं झालं आहे. त्यानंतर ह्याला बैलांना हलकुशी मशागत करून आतमध्ये आपण मूग किंवा उडीद वापरणार आहे. तर आपल्याला NPKची पूर्तता करण्यासाठी बेवडाची पिकं पट्ट्यामध्ये घेणं जरुरी आहे. त्याच्यासाठी आपण उडदाचं पीकमध्ये वापरणार आहे हलकीशी मशागत करून. आणि ह्याला ओल्या रानामध्ये त्रिसूत्री पण मारणार आहे. तर बघा जबरदस्त फुटवा आहे. रुंदी बघा, आता तिसरं खोडू आहे. प्रत्येक बेटाची रुंदी बघा किती ऊस फुटतोय, किती रुंद. कमीत कमी बघा 1.5 फूट असं बेट रुंद झालं आहे. तर जबरदस्त फुटवा आहे आणि जमीन इतकी भुसभुशीत झाली आहे. सहज बी उकरलं तर जमीन अशी एकदम मोसत गादीवर चालल्यासारखी जमीन झाली आहे. तरी टोटल आपलं क्षेत्र हे 2.25 एकर, हे 1.25 एकर आहे. ती वरला 1 एकर आहे साईडला आणि तिकडे एक अर्धा एकर, असं 2.25 एकरचं आपण यंदा गुराळ केलं आहे. तर उशीर झाला आहे, मार्चमध्येच करावं लागलं, सुरुवातीच्या मार्चच्या. तर मार्चच्या 1 तारखेपासून गुराळ आपलं 30 तारखेपर्यंत चाललं. आपलं गुराळ पण क्लिअर कलर निघालं. तर बघा एवढी कलर, एवढा फुटवा जबरदस्त, एवढं समाधानकारक. तर हे जे करतो ना, आता यंदाचं जे करतो ना, ते पुढल्या वर्षाच्या पोषणासाठी करतो, हे एक आपल्या डोक्यामध्ये पक्कं पाहिजे. गेल्या वर्षी जे केलं ना ते आता यंदा लागू होणार, यंदा केलेलं पुढल्या वर्षी लागू होणार. तर सेंद्रिय शेती एकदम ऋषीमुनीपासून चालत आलेली, आपली पूर्वज करत आलेली. त्याच्यामध्ये थोडं आपलं टेक्निकल बदल करून अशा पद्धतीनं आपल्याला पाचट न जळता पाष्टाचं आच्छादन केलं तर आता पाणी पण 50% आपल्याला बचत होईल. आता फक्त ह्या पट्ट्यामध्येच 8 फुटाच्या पट्ट्यामध्येच आपण आंतरपिकाला पाणी द्यायचं आहे. आणि एखादी वेळ जर पिंगलरनं पाणी दिलं तर ही पाचट पण दबून बसल चिटकून खाली. तर जसं नैसर्गिकरित्या ओलीत पण मुळ्या राहतील ऊसाच्या, वाळल्या राहणार पाष्टाच्या खाली जर नाही पाणी दिलं तर तिथं भेगा पडतील. तोवर तर भेगा पण नाही पडणार, एकदा भिजलं की ते वाळणार नाही 1-2 महिने. तर जे हवा मुळ्याला पाहिजे, तर काही भागातून ऊसाला हवेतील घटक घेता येतील आणि काही ओल्या भागातून पाण्याची आर्द्रता मुळ्या ओढून घेतील. तर दोन्ही पण काम होईल. तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला जास्त बेजारी न करता सेंद्रिय शेती कशी सोपी आहे हे थोडं दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. तर आपण काय पुढे त्रिसूत्री मारून आणि ह्या पट्ट्यामध्ये आंतरपीक वापरल्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ मी अजून काढून पाठवणार आहे. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. बोलत चला, काय अडचण नाही, फोन करा. धन्यवाद. जय श्रीराम.